चल रे चल हे बाहेरचं बाहेर तुम्ही आपण करू. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेशू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता, जय जय रघुवीर आणलेल्या. म्हणून इथून जाणारे कोण तर बहिर्जी नाईक हे स्वराज्याचे बहिरूपे होते. त्यांना अशा लोकांसाठी अशी वाट होती. जरा इतिहासामध्ये म्हटलं चोर दिलेलं बहिर्जी नाईक हे स्वराज्याचा 3रा वेळा म्हटलं जातं. ते खूप हुशार होते, खूप चालाक होते. 18 भाषेचं ज्ञान होते त्यांना. 7 वेषांतर बदलायची. औरंगजेबाच्या दरबारामध्ये पहिली व्यक्ती होती. औरंगजेबाच्या छावणीमध्ये घुसून औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन त्या औरंगजेबाला कवाली सुनवून आणि त्या औरंगजेबाच्या दाढीला हात लावणारी स्वराज्यातली पहिली व्यक्ती होती. त्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक. हे स्वराज्यासाठी खूप महत्वाचे होते. कारण की कशी योजना पुढची करायची, कशी मोहीमवरती महाराजांना पाठवायचं याची पूर्णपणे चौकशी पहिले बहिर्जी नाईकाच्या हातामध्ये होती. 3,500 बहिरूपे होते. त्यांचे हे मुख्य होते बहिर्जी नाईक. महाराजांच्या एखाद्या मोहीमवरती जायचंय आणि जर एखाद्या बहिरूप्याने ती मोहीम पार पाडली असेल तर तिची पण चौकशी करणं हे बहिर्जी नाईकाचं काम होतं. ती चौकशी बरोबर आहे की नाही, ती मोहीम फत्ते होईल की नाही. कारण की एखाद्या बहिरूप्या सुद्धा काही करू शकतो ना. एखाद्या मोहीमवरती राजे गेले फसले तर ते सांगू शकत नाहीये. मग त्याची तर चौकशी ते करायची, मग महाराजांना पाठवायची. डायरेक्ट महाराज जात नाही. राजांच्या आगलून सुटका म्हणा, शाहिस्तेखानाची फजिती म्हणा, अफजल खानाचा वध म्हणा, ह्या लोकांच्या अशा व्यक्तीमुळे झाला. सहजासहजी होत नव्हता. अफजल खान डायरेक्ट मारले नाही महाराजांनी. त्यांच्या आजूबाजून चौकशी केली. काय करतोय अफजल खान, किती खातो, किती त्याला खाद्य लागतं, त्याचा हात किती वजनाचा आहे, तो हसतो कसा, तो बोलतो कसा, त्याची सगळी नियोजन महाराजांनी काढून घेतली. तेव्हा त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी डायरेक्ट महाराज कोणाशी युद्ध करू शकले नाही. महाराजांनी ताकद कमी वापरली, पण बुद्धीचा इस्तेमाल जास्त आहे. संभाजी महाराजांचा इतिहास लिहिला गेलेला नाहीये. कारण की मराठ्यांचा इतिहास त्या दगडामध्ये आहे. आपण किल्ले बघायला येतो. 13वी पिढी रायगड किल्ल्यावरती होती म्हणून आपण किल्ला बघायला आलो की नाही. कल्पना करा ना, हा दगड ठेवताना ह्या दगडाच्या आतमध्ये आपल्या मावळ्यांचं रक्त किती गेलं असेल. कल्पना करा ना. म्हणजे मराठ्यांचा इतिहास कुठे दगडामध्ये. आपला इतिहास आपल्याला माहिती नाही. दगड जगून पाहिलं काय जगामध्ये. मगाशी म्हणलो की महाराजांचा जरी एक जरी विचार आपण इथून घेऊन गेलो ना तरी आपण सारखे झालो म्हणून जायचं. कारण की इथे येणारे लाखो शिवभक्त नतमस्तक होतात. 20 वर्षापूर्वी गडावर 10% लोक येत होती. आज 50% लोक चालू झाली. पहिली रायगड ही राजधानी कोणाला मूळ माहितीच नव्हतं. पहिला जिल्हा कोणता होता? अलिबाग जिल्हा होता. रायगड राजधानी होती म्हणून रायगड जिल्हा आपल्याला बघायला भेटला. कारण की हा पहिला जिल्हा नव्हता. नंतर राजधानी झाली म्हणून जिल्हा. कारण की महात्मा ज्योतिबा फुले रायगड गेले, पहिली व्यक्ती गडावरती आली ज्याने महाराजांच्या समुदाय शोधला होता म्हणला. म्हणून याच्या आतमध्ये मराठीचं रक्त. म्हणून बाकी देशांना भूगोल आहे ना. माझ्या महाराष्ट्राला तर इतिहासच आहे. इतिहास आपला करून घेता आला पाहिजे. गडावरती आपण आलो का, मी सांगतो गाईड घेतला का याला महत्व नाही. कशी रायगड किल्ल्याच्या असताना आपण फोटो काढतो चुकीची गोष्ट आहे. कारण की हे 400 वर्ष दगड ह्या दगडाने महाराजांना पाहिलंय ना. या दगडाने महाराजांना पाहिलंय. हा दगड आपण कधी आपण बघितलं, कसा बघितला पाहिजे, हे वैभव उभं केलं पाहिजे तेव्हा किल्ला बघायला भेटलो आपल्याला. नुसतं दगड बघून जाऊ नका तुम्ही. गडावरती आलो, फोटो काढले, फोटो सेशन केलं, निघून गेलो, याचा काही फायदा उपयोग नाही बघा पूर्णपणे. कारण की आपला इतिहास आपल्याला माहिती पाहिजे पूर्णपणे. मग रायगडा नक्की विचारू शकतो ना, सांगणार रायगडा माझा राजा दिसत कसा होता, सांगणार रायगडा माझा राजा बोलत कसा होते. रायगड सांगू शकतो मला. रायगडाच्या चौथऱ्याने महाराजांना पाहिले, रायगडच्या दगडाने महाराजांना पाहिले. म्हणून इतिहासामध्ये चोरदिंड म्हटलं, चोरदिंडीने आपण आतमध्ये जाऊया. आणि बाल्य किल्ल्यात महाराजांच्या राण्या किती होत्या त्या आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत. आतमध्ये रोड आहे तर चला चोरदिंडाने आपण आतमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. वरती लागेल हो. मित्रांनो पाहू शकता बांधणी.
घरामध्ये कुठेही गॅप नाही, फक्त मुलाकडे एक हॉल बघायला लागतो, तो रूम बघायला भेटेल. हे 6 मॉल आहेत आणि या 6 मॉलवर म्हटलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीवंशाचा भाग. आता शंका निर्माण झाली, सर रायगड किल्ला आम्ही 6 मॉल पाहिले, मग महाराजांना राण्या होत्या तरी किती? शिवरायांना एकूण होत्या राण्या 8. सर शंका निर्माण झाली, आजच्या कलियुगामध्ये एक सांभाळतो नको बरं नव्हते, मग महाराजांनी 8 लग्न करण्याचं कारण तरी काय होतं? राजाने तर 8 केल्या होत्या, पण अफजल खानाने 64 टाका केल्या. 43 पोराचा बाप होता. किती छोटं कुटुंब होतं, किती सुखी कुटुंब होतं. पण सगळ्या बायकांना एका विहिरीमध्ये ढकलून दिल्या होत्या. ज्या टायमाला महाराजांना मारण्यासाठी निघाला तेव्हा एका साधूकडे गेला, त्यांनी विचारपूस केली साधूशी की मी मोहिमेने परत येईल काय. अनेक तरी मोहिमा पार पडल्या. जेव्हा अफजल खान गेला जेव्हा शाहिस्ते खानावरती, औरंगजेबावरती, औरंगजेब सुद्धा पळाला होता अफजल खानाला बोलत अशी अख्खी वाचवायचा. कल्पना करा, काय घरी असेल तर कल्पना करा. मग जेव्हा महाराजांना मारण्यासाठी साधूकडे गेला, साधू म्हणाले ही तुझी लास्ट मोहीम, परत तू येऊ शकत नाहीयेस. मी जर परतच आलो नाहीये तर माझ्या बायका पाठीमागे सगळ्या बायका नाही नव्हतं खून गावडी. पण महाराजांनी 8 राण्या केल्या होत्या हौसी मौसीसाठी नाही, आवडीनिवडीसाठी नाही. एक हिंदवी स्वराज्य मोठं व्हावं म्हणून. तर राजाकडे 5 शाही होत्या, कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, भरीशाही, कुतुबशाही. यांच्याकडे मनभर सैन्य होतं. पण राजाकडे किती होतं? मुठभर होतं ना. मुठभर जर आपण मनभरमध्ये राखले तसंच मारले जाऊ. मग आपल्याला पहिलं मनभर स्वराज्यच बनवायचं लागेल. म्हणून महाराजांनी नामवंत सरांच्या मुलीचे लग्न केले. सरदाराच्या मुलीचे लग्न काय केलं? त्याला कारण होतं ना, सरदाराच्या मुलीचे लग्न केलं तर तिचा गाव कधी विरोध करू शकत नाहीये. बरे तो नाही सामील झाला तरी चालेल. सरदार तो कोण आदिशाच्या ह्याच्यामध्ये चाकरीमध्ये काम करायचं, तर कोण औरंगजेबाच्या चाकरीमध्ये काम करायचं, भले नाही झालं तरी चालेल, पण आपण विरोध करू शकत. हे तुम्ही महाराजांनी नामवंत सरांच्या मुलाशी लग्न केली. निंबाळकर, मोहिते, जाधव, इंग्लिश, शिंदे, पालकर, विचारे, गायकवाड. आता स्वराज्यासाठी 8 पटीने महाराजांनी 8 पटीने स्वराज्य वाढून दिलं. मग नाव आहे सई, स्वैरा, काशी, पुतळा, लक्ष्मी, गुणवंता, सकवारबाई आणि महाराजांची पुत्राणी सईबाई. आता शंका निर्माण झाली की गाईड आम्हाला आवर्जून सांगतो ओढून की 8 राण्या होत्या, पण आम्हाला रायगड किल्ला महल किती सांगतो? फक्त 7 सांगतोय. मग महाराजांच्या उरलेल्या 2 राण्या राहायचे कुठे? तर आपल्याला माहिती आहे आपल्या महाराजांची पटराणी जिचं नाव होतं सहीबाई. सहीबाईने रायगड घेण्याच्या अगोदरच संभाजीराजे 1.5 ते 2 वर्ष असताना सईबाईंचं निधन झालं. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्यावर. म्हणजे सईबाईंना आपल्या संभाजी महाराजांना आईची माया भेटलेली नाही. माता संस्कार कोणी दिले? राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेब. आपल्या मुलाला किती संस्कार दिले? तर 50% शिवरायांना. पण आपल्या नातवाला संभाजी महाराजांना किती दिले? 100% दिले. म्हणजे एवढं घट्ट करून ठेवलं संभाजी महाराजांना की पुढे काय होणार होतं आऊसाहेबांना तेव्हा जाणार होतं. आणि एक राणीगडाच्या पायथ्याला आऊसाहेबांच्या सेवेसाठी, कारण की आऊसाहेबांना रायगडाचं वातावरण मानवत नसायचं. 74च्या पलीकडे आऊसाहेबांचं वय झालं होतं. मग रायगडाचं थंड वातावरण आपल्या महाराजांना माहिती होतं की आईला गडावरती राहणं शक्य होणार नाहीये. म्हणून गडाच्या पायथ्याला पाचरगाव 9 एकरचा वाडा करून दिला आणि त्यांच्या सेवेसाठी एक राणी ठेवली गेली. त्या राणीचं नाव होतं. आता पुढची राणी पुढच्या मला म्हणजे राहायची मी सांगू शकत नाही, इतिहास सांगू शकत. आणि इतिहासामध्ये 9 भिंती जळून गेली, जे बखर होती ती जळून गेल्या सगळ्या. म्हणून या भिंतीपासून त्या भिंती लाईननी 6 महल. एक महल पाहिला तरी शेम, 6 पाहिले तरी शेम. आतमध्ये आपल्याला एक हॉल, बेड, साईडला एक विंडो, खिडकी हवा येण्यासाठी आणि साईडला एक इंडियन टॉयलेट. आज रायगड किल्ल्यावरती इंडियन टॉयलेट आपल्या गडामध्ये कसं असतं हे महाराजांनी 400 वर्षापूर्वी शोध लावून ठेवलं होतं. इंग्रजांनी चोर होते, इंग्रज सगळे इथून घेऊन गेले. त्यांचं दिमाग नाही चालवलं, फक्त त्यांनी इथून चोरून घेऊन गेले, ते पुन्हा भारतामध्ये डेव्हलप केलं. हे 400 वर्ष टॉयलेट कसं होतं ते आपल्या दगडामध्ये जाऊन आपल्याला बघायचं पूर्णपणे. आणि प्रत्येक मला समोर अशी चबुत्रे बघा. हा पहिला चबुत्रा बघा, तो दुसरा आहे, तो तिसरा आहे. 6 चबुत्रे, 6 मलाचे 6 समुद्र आहे. त्याला दासदाशींची घरं. स्वराज्याला कधी फितुरी चालत नव्हती. राणीची जरी दाशी जरी असली खाली जाऊ शक्य नव्हतं, खाली जायचं का? रस्त्यामध्ये फितुरी होऊ शकते. मग फक्त राणीच्या समोर तिने राहावं. राणीला काम लागलं आतमध्ये जाऊन रूम मध्ये काम करावं आणि समोर विश्रांती करावी. म्हणलं दासदाशींची घरं, दासी ओटा म्हटलं. आज नोकर चाकर थोडक्यात मिळतो. आता आपण आतमध्ये महल, राणीचा महल कसा होता, इंडियन टॉयलेट कशी होती हे आपण आतमध्ये जाऊन त्याची माहिती घेणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय शंका असेल नक्की विचारा जरा. छत्रपती महाराज बोलणार नाही मी तरी सुद्धा जरा राजाला पण सांग. तर मित्रांनो पाहूया आपण राणीचा महल.
कशी होती तर फक्त समोरचं चालू होतं. पाठीमागचं वेगळं होतं. ते असायचं आणि फक्त पाठीमागे वॉचमॅन. ह्याचं पाणी आहे ना, ह्याचं पाणी त्या कपड्यावरती खाली बघा गोले बघा ह्याचं पाणी खाली निघून जायचं. ह्याच्यावरती शेत नव्हतं, शेत फक्त ह्याच्यावरती यायचं. हे वीट बांधकाम नंतर केलेलं आहे पेशवेबाळी. शिवरायांच्या बाळामध्ये फुलं होतं पूर्ण एकामेका. मित्रांनो पाहू शकतो आता इंडियन टॉयलेट त्या काळचे, म्हणजे आपल्या गाईने सांगितल्याप्रमाणे इंग्रजांनी चोरून घेऊन गेले ते. हेच आपलं दुर्भाग्य, आपल्याला काही टिकवता आलं नाही. सेमच आहे. खाली पत्रेशीड दिसली. पत्रेशीड हा रोपे प्रकल्प आहे. 96 मध्ये झाला. रोपी काळाची गरज आहे म्हणून त्याला इतिहासामध्ये ही गडाची मागील बाजू आहे. रोफे गडाला पाठीमागची बाजू नव्हती, पण पाठीमागची बाजू कधी झाली जेव्हा रोफे झाला म्हणून ती गडाची मागील बाजू आहे. बाकी उभा डोंगर आहे पूर्णपणे आणि हाच डोंगर लाच गेला तर पश्चिमेचा कडा हिरकणी कडा. जी लोक आजही रोफेनी गडावरती देवळ पडतात त्याच्या खाली जात असतात तेव्हा, आणि सांगतो ना हिरकणी कडा पश्चिमेला टोकायचा ते घाबरतात. त्यामुळे आम्ही रोफेनी गडावरती येता येत नाही. माता तो डोंगर म्हणजे इतिहासामध्ये ही गडाची दक्षिण काळकाचा काळ आहे. ही रायगडाची उत्तर बाजू टकमक टोक आहे. ही रायगडाची पूर्व बाजू भवानी मातेचं मंदिर आहे. पश्चिमेला हिरकणीचा कडा आहे. समोरचा गेट बघायला भेटतो. गेटचं नाव आहे मेना दरवाजा. मेन दरवाजा नाही, मेना. मेन दरवाजा वेगळा आणि मेना दरवाजा वेगळा. मेना आणि पालखी हे दोन प्रकार एकच. मेना हा पॅकबंद, पालखी ओपन. महाराजांच्या राण्या, राजघराण्यातील स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी सूर्यास्त किंवा बाग बगीचा बघायचा असेल तर रायगडाच्या मागील बाजूने बघायचं, म्हणून त्याला मेना दरवाजा म्हटलं गेलेला. शिवरायांची पालखी गडावरून समोरून यायची आणि महाराजांच्या रात्या राजवाड्यामध्ये जायची. समोरचा डोंगर गुहिरीचा डोंगर आहे. त्याच्या पाठीमागे सर प्रतापगड किल्ला आहे. 85 किलोमीटर आहे तो. रायगडाचं क्लायमेट व्यवस्थित असेल, वातावरण किती असेल पूर्ण तर महाराज इथून 8 किल्ले पाहत होते. सोनगड, मानगड, लिंगाणा, तोरणा, राजगड, शिवतरगड, प्रतापगड आणि मकरंदगड. इकडे आला तो राजांची स्वराज्याची पण राजधानी दिसते बघा कोपऱ्यावरती. उंच डोंगर दिसतो का धुक्यामध्ये? उंच डोंगर ही हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला. 150 किलोमीटर असेल, 150. आणि समोर 1, 2, 3, 4, 5 मंत्र्यांची वाडी, अष्टप्रधान मंत्रिमंडळ. जगातलं पहिलं मंत्रिमंडळ निवडणारे आपले शिवराय होते. कुठच्याही जगात मंत्रिमंडळ नव्हतं. मला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे अष्टप्रधानांची वाडी, 8 मिनिस्टर. जसा भारताचा कारभार दिल्लीमध्ये तसा हिंदवी स्वराज्याचा कागदोपत्री व्यवहार रायगड किल्ल्याच्या याच वाड्यात चालत असतात. आता हे मधल्याच पाहिजे छत होतं फक्त. ही चौकोनी आकारे संरक्षण भिंत बघायला होते. 8 मिनिस्टर मोरोपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, अनाजी पंत, रामचंद्र नेरकर, निराजी रावजी, रघुनाथ पंत. कल्पना करायची गोष्ट, मंत्र्यांच्या घराची तोंड कुठे आहे? त्या साईडला. हे तिकडे आहेत की नाही, मग मंत्री इकडे वरती येऊ शकत नाही. इकडे राणीवासा होता, दाशा होत्या. जरी मंत्र्याला धान्य लागेल तर 3 नंबरला कला काट्या बघा तो कप्प्यावरती, मग तिथूनच ते काढायचं, वरती येत नव्हती. हे धान्य कोटर आहेत, डाळीवाले 2 कट्टे मधलं ओपन. धान्यांची कोटर म्हटलं गेलं. कोकणामध्ये सगळं म्हणतो माहिती गेला पेव किंवा कणगी. पण जर सत्य धान्य कोटर खरं बघायचं ना स्वराज्याचं तर नक्की बघा तुम्ही कोल्हापुरात जाऊन पन्हाळा किल्ला. जमिनी लेवल पासून ते भित्तीच्या लेवल पर्यंत 52 फुटाचे धान्य कोटर बघायला भेटत. आजही नावं दिले आहेत, गंगा, यमुना, सरस्वती. 52 फुटाचे धान्य कोटर बघायला भेटत आपल्या रायगड. पण इथे का महाराजांनी धान्य ठेवलं? रायगडाला एकच दरवाजा, महादरवाजा सर. रायगडाला शत्रूने वेढा दिला तर वरती असणाऱ्या लोकांना इथून 6 ते 3 वेळा धान्य पुरवलं ठेवलं होतं. पाण्याविना सर माणूस जगू शकत नाही म्हणून महाराज रायगड किल्ला पाणी ठेवलं होतं. अन्न नाही 7 दिवस पर्यंत माणूस जगू शकत होता, पण पाण्याविना जगू शकत नाही महाराजांनी पाण्याची व्यवस्था करून. पहिला खड्डा 22 फूट डीप आहे.
दुसरा 18 फुटा, तिसरा 15 फुटाचा आहे बघा. धान्यांची कोठार. राजांच्या नंतर गडावरती येणारी पेशवाई सत्ता 1700 ते 1818 मध्ये थोरले बाजीराव पेशवे रायगड किल्ल्यावरती आले होते. त्यांनी या कोठारांचं कैदी कोठार असं यूज केलं. चोरी, लबाडी, फितुरी, गुन्हेगारी जो कोणी कैदी करेल त्या कैद्याला 7 दिवस डांबून ठेवलं जायचं. 8व्या दिवशी बाहेर करून त्याला विचारलं गुन्हा कबूल आहे की नाही. अन्यथा तो गुन्हेगार नाही म्हणला त्या गुन्हेगाराचे हातपाय बांधले जायचे, पतेच भरत जायचं. पतेची गाड बांधली रायगडाच्या उत्तरेला टोकात टकमुक टोक पॉईंट टेकून दिला जायचं. पण सत्यगंता आहे सर, सत्यगंता एकच आहे की जगावं कसं हे शिकावं शिवबासारखं आणि मरावं कसं हे शिकावं ते संभासारखं. आणि कुठं पाहताना खिशावरती हात ठेवा, खाली गेलो तू पुन्हा भेटणार नाहीये. इकडाची मागील बाजू आहे. आता आपण महाराजांच्या तीर्थस्थानावर जाणार, जिथे महाराजांचं मेन ठिकाण आहे त्या महाराजांच्या राहत्या राजवाड्यात जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धान्य कोठार बघूया मित्रांनो, धान्य कोठार बघूया. कसं आहे म्हणजे हे पूर्ण ओपन आहे काय? एकावरती 2 मजली होता. या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत हा महाराजांचा राहता राजवाडा. एकावरती 2 मजली होता. रायगड किल्ल्यावरती आपण पहिला चौतारा पाहतो, हा 2 मजली पूर्णपणे होता. सागाच्या दगडाचे कण जरा पुढे ही सागाची फुले उभी होती. ही पाणी पिण्याची टाकी. हा समोरच्या भिंतीपासून त्या समोरच्या भिंतीपर्यंत हा महाराजांचा राहता राजवाडा आहे. हा पहिला चौतारा महाराजांचा बेडरूम. या रायगड किल्ल्यावरती महाराजांना फक्त आयुष्य लाभलं 10 वर्ष. 70 ला आले, 80 ला गेले. 70 ला गडावरती आले. रायगड किल्ल्यावर असते 10 वर्ष. 20 वर्ष राजगडावरती बालपण गेलं, आयुष्य लाभलं. अरे कल्पना करा ना, 50 वर्षामध्ये आपल्या राजाने स्वतःची राज्य सत्ता निर्माण केली. 365 वर्षाला घेतले. राजे अनेक होऊन गेले. दादा पायावर चप्पल खाली करा. आयुष्य लाभला होगा 50 वर्ष. 50 वर्षामध्ये आपल्या राजाने स्वतःची जाती स्वतः निर्माण केली. 305 दादा खाली रखली. पुढे बघत काय आपल्याला ते बघा दादा, मुक्तीच्या वर चढा पहिलं. हे समोरचा महाराजांचा राहता राजवाडा, हा समोरचा बेडरूम आहे. रायगड किल्ल्यावरती हा सर्वात महत्वाचा आपल्या महाराजांचा बेडरूम आहे. कारण की महाराजांना आयुष्य लाभला होगा 50 वर्ष. 50 वर्षामध्ये स्वतःची जाती स्वतः निर्माण केली. 365 राजा अनेक होऊन गेले. स्वतःची जाती स्वतः निर्माण केली. स्वतःची निर्माण केली. 50 वर्षामध्ये आताचा माणूस आहे. 20 वर्ष पार करा. 30 वर्षामध्ये मनापासून म्हणून तर बघायचं म्हटलं जगावं कसं शिवबासारखं, मरावं कसं संभाजी. संभाजी महाराज इतिहास दिला गेलेला नाही. आज संभाजी इतिहास दिला गेला तर जे तुला असतात औरंगजेब माती कापावी लागते. कारण हे सर्वात तीर्थस्थान आहे. ह्या पाणी पिण्याच्या टाक्यात 3 महाराजांच्या कावडीने पाणी खाऊन आणलं जायचं. लाईट प्रकार नव्हतं त्या काळात, काही टाइम नाही. तिथून पाणी महाराजांची यायचं. समोरचं स्नानगृह पालखक स्वराज्य राजांचं. आज आपण त्याला सुरू केली कशी सुरू केली. आपण नेहमी गेले गे पाणी पिण्याचे आपल्या घरात किती सुद्धा आहे. आपल्याकडे स्विमिंग पूल आहे, सुद्धा आहे. आपल्या घरात बेडरूम आहे, राजांचा बेडरूम म्हटलं गेलं. कपडे चप्पल करा, दर्शन घ्या. परत येताना दर्शन घेऊ शकत तुमच्यावरती आहे. आता मला पण पडायचं पाया.
आणि थळी वाढली की प्राण्याला पक्ष्याला माणसाला देखील घास भरवला जायचा आणि मग ते महाराजांचं कल्पना करा किती निघाली होती महाराजांच्या राजवाड्यामध्ये बाहेर किती असेल याची कल्पना म्हणून राजांच्या बेटच्या समोरच आपलं जेवण आपल्या परिवाराला पूर्ण मान्यता सुद्धा व्यक्त करू शकत नाही सांगू शकत नाही मला किचनचा किचन म्हणलं त्या काळामध्ये याला मुखपात थांब हा समोरचा जो पहिला चौथरा पाहतो याला इतिहासामध्ये सचिवालय आता आपलं सचिवालय त्या काळचं दप्तर महाराजांचं इथे ऑफिस होतं 365 पर्यंत आणि समोरचा तर पाहतो का छोटा त्याला दिवाणी खास म्हटलं गेलेलं आहे बाहेरून येणाऱ्या लोकांची मीटिंग रायगड किल्ल्यावरती या समोरचा मला दिवाणी खास म्हटलं गेलं दिवाणी आ म्हणजे मोठी जागा तिथे महाराज दरबार ही भिंत आता बांधलेली आहे ही भिंत त्या काळामध्ये दिवाणे खास लाईव्ह आणि प्रत्यक्ष बघायचं असेल दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आजही म्हटलं जातं दिवाणे आणि दिवाणे खास दिल्लीची लाल किल्ले दिल्ली कुठून गेले हो दिल्ली इथं होती पूर्वी लाईव्ह इथं बघायला भेटले असते आपल्याला इथून पुढे तिकडे गेलेले मंत्री कुठे राहिले असते आज रायगड किल्ल्यावरती ना मंत्रिमंडळ इथून स्थापित झालं इथं पहिले मंत्री राहत होते इथून तिकडे गेले काही नवीन काय बनवलं का आपण नाही फक्त इथं येऊन गेलो दिल्लीला रिझर्व्ह बँक इथून नाशिकमध्ये उतरून घेऊन गेलो रिझर्व्ह बँक इथे होती पहिली पैसे छापण्याची बँक त्याला करन्सी त्या काळामधलं ते आपण करन्सी वगैरे बघणार पुढे आपण नवीन काय नाही त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे राजांची टंचाळ छापखाना तिथे महाराजांचे पैसे छापले जायचे कोण कॉइन मुद्रा नाणं थोडक्यात करन्सी आज आपला पैसा राजांची राजमुद्रा होती समोर आज महाराजांची राजमुद्रा बघतो 8 कोण आहेत 8 कोण बघलं 8 कोण आज 1 रुपये ही आपली करन्सी त्याच्यामध्ये होन कॉइन मुद्रा ही करन्सी बदल फक्त झाला आजचे 1 रुपयाच्या पाठीमागे आलेले महाराजांची स्वतःची राजमुद्रा होती आजही प्रतिपचंद्र वले केवरती विश्ववंदिता शहाशनो शिवशाही मुद्रा शहाजीचा सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं वाढतं हिंदवी स्वराज्य त्या तारेकलेप्रमाणे वाढलं पाहिजे त्या सिरीची इच्छा मुद्रा टंचाळ म्हटलं गेलं रायगड किल्ला सर आपण बघितलं पाहिजे रायगड किल्ला तीर्थस्थान आहे मंदिर आहे बघा 33 कोटींपैकी सर्वात मोठे देव रायगड किल्ल्यावरती येऊन बसलेले आहेत मंदिरात त्या देवांनी नाही काय केलं आज हिंदू धर्म टिकले आपण फिरतोय आपल्या जीवावरती फिरत नाहीये देणगी सगळी महाराजांची आहे म्हणून आज म्हणतो की राजा तुम्ही पुन्हा जन्माला यावा भ्रष्टाचार थांबायचा असेल जगाला पूर्ण बदवायचं असेल तर राजा तुम्ही पुन्हा जन्माला यावा म्हणजे इतिहासामध्ये म्हटलं गेलं टंचाळ समोर पाहतो आपण छोटीशी बाल्कनी 8 कोण आहेत बघा त्या बाल्कनीला 1 2 3 4 5 6 7 आणि 8 गॅलरी राजांची सज्जा गॅलरी रायगडची समोरची बाजू बघायची सुंदर वातावरण बघायचं थंड हवा काय जायची तिला 8 कोण आहेत तिसऱ्या मधल्यावरून 8 किल्ले राजे बघायचे राजांना 8 आकार लकी होता राजांच्या राणी 8 होत्या राजांची मंत्री 8 होते राजातून 8 किल्ले बघायचे राजांची राजमुद्रा अष्टकोनी होती आणि राजांची बाल्कनी सुद्धा अष्टकोनी म्हणजे राजांना 8 आकार लकी शुभ एक 10 बाय 20 ची रूम कोपऱ्यामधून खाली आतमध्ये गेला तर आतमध्ये एक रूम आहे त्या रूमचं नाव आहे गुप्त खलबतखाना हिंदवी स्वराचे बहिरूपे बहिर्जी नाईक एवढे हुशार होते बाहेरच्या परप्रात गड किल्ल्यात जायचे आणि तिथली गुप्त चर्चा काढायची आणि कुठे सांगत फिरत नसायचे का हो भिंतीला कान असतात या कानाची बातमी या कानाला या कानाची बातमी या कानात जाता कामा नये म्हणजे त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलं गुप्त खलबतखाना 10 बाय 8 ची आतमध्ये रूम आहे या साईडला 22 त्या साईडला 22 काही खिडक्या बघायला भेटतात टेहणी बुरुज जायचं येणाऱ्या समोर शत्रू ठेवली गेली जायची आतमध्ये जायला शक्य त्याने जायचं जाताना एक टॉर्च घेऊन जा आता आतमध्ये अंधार आहे पूर्णपणे जाऊन ये मग सगळं हल्ले कोण येतोय का ना बघूया ना पहिला चल ना या प्रति चालेल नाही तू घे म्हणजे तू तुला हवं वरती लोक थांबा आम्हाला जाऊ
मित्रांनो आम्ही चाललो खाली. थांबा एक मिनिट थांबा. तुझ्या कोणत्या टॉर्च लागो ओके बैजी नाईक. कोण नाही. रात्री काय सिक्रेट सांगायचं सांगून टाक. पाणी तुंबत असेल ना पावसात. आता आता नाही एवढं नाही. कुछ भी नहीं हो रहा मुझे तो नहीं हो रहा. सिक्रेट काय असेल तर सांगून टाका. अरे यार कुछ भी चलो इतनी अच्छी जगह क्या कह दिया उसको. तू बड़े होके ये बनेगा. सोडून चाललंय काय तुम्ही येतच नाही. किती हँडिकॅप माणसाला किती तुम्ही परेशान करणार. चलो चलो सांग कोणाला कोणी करा रेकॉर्ड करायला चला. आपण इंटरव्ह्यू मारताना त्यावरती सांगायला लागतं. आणि त्यात आपण 27 जण त्याशिवाय अशा गोष्टी भेटणारच नाही. तर आता काय असेल ते तिथे सांगा. काही विधवा बायका काही विधवा मुलं राजाला बघायला भेटतायत. आणि या सुवर्णाच्या क्षणामध्ये राजांचं अंतकरण भरून आलं. अंतकरण भरण्याचं कारण एवढंच होतं की ज्या वीर मावळ्यांवरती हे हिंदावी आम्ही स्वराज्य उभं केलं. ज्या वीर मावळ्याने हे स्वराज्य घडवताना रक्ताचे पाठ वाहिले गेले त्यातला एकही मावळ्या दरबारामध्ये महाराजांना कुठेही दिसत नव्हता. आणि राजांचं अंतकरण भरून आलं होतं. त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना त्या सिंहासनाच्या पहिल्या चढताना आपल्या आईला नक्की म्हटले असतील की आऊसाहेब सिंहासनाची पहिली पायरी चढतो. अमाच मावळा म्हणणार राजा लाख मिळाले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणारा माझा बाजीयाच्या दरबारामध्ये आम्हाला काय दिसत नाहीये. आधी लगीन कोंडाण्या तरी मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा माझा ताणा या दरबारासमोर काय दिसत नाहीये. नुकताच मरेला प्रतापराव गुजर होता जीवा म्हणून वाचला शिवा असं म्हणणारा मावळ्या दरबारामध्ये आम्हाला काय दिसत नाहीये. आज सुवर्ण क्षणाचा होता आनंदाचा होता. वीर मावळ्यांचे राजे नाव घेत त्या 32 मानाच्या सिंहासनावरती उजवा उभा टेकवला. राज छत्रपती झाले. राजांच्या अंगावरती सोने छत्र पकडला गेलं. 1000 माहुऱ्या उधळल्या गेल्या. आणि या दरबारातून एक जुल्फिकार मात्र एक ललकारी दिली गेली. ती ललकारी अशी दिली गेली माझ्याकडून जोराने जय बोलायचंय की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय ताऊस सिंहासनाधीश्वर महाराजा धीरज जिजाऊंचा सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. अशी या काही दरबारामध्ये ललकार येऊ लागल्या. समोर राजांचं 32 मानाचं सिंहासन औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान याने घनाचे गाव घेऊन गेला. आता सिंहासन पाहतो हे सिंहासन आहे 25 सातवे राष्ट्रपती डॉक्टर गेलाशिंगच्या हस्ते 1985 मध्ये आहे. आतमध्ये मोठी बाजू 13 वारंतात. सांग या गेटचं काय झालं. सांग मला स्वराज राज्याभिषेक झाला ना तेव्हा इथून हे झालं आणि तेव्हा ते बोलले ना आता रोड ते सर्व इकडून झालं आणि इकडून कोणी यायची हिंमत नव्हती. म्हणजे कल्पना करायची की आज ओपन असतो बायकाचा आवाज जातोय. त्याला फक्त दोन्हीचे मत काही जाणकाराची मत आहेत तो आवाज दरडामुळे
आजही या दरबारात 40 छान झालं इको. त्याला म्हणतात दोन्ही चमत्कार एकनिष्ठ म्हटलं. जवळजवळ 200 ते 250 फूट अंतर लांबीचा अंतर आहे. आज हॉलमध्ये किचन आवाज जातो. हे समोर पाहतो नगारखाना आहे. 52 फूटच्या 40 फूट पाहिलंय का समोर? तर आजही पाहतो मुंबईचे गेट ऑफ इंडिया. सर डुप्लिकेट आहे. याचा बघून तिथे बनवला गेला. याच्यावरती नगार आहे. सनई चौघडे वाजून जायचे. ही पालिकेला समोर आपण पालिकेला मागे नगारखाना म्हटलं गेलं. 52 40 फूट या चित्र आपल्याला बाहेरून बघायला भेटायची. आलाय का नाही चप्पल काढायला लागेल ना. गेटवे गेटवे इंडिया. गेटवे इंडिया हाँ है ये
नाही असं असं ओत असं ओत. हा हे असं नको. चावेल चावेल नाही काय चावणार. हा बघ पोरग्यालाच घेऊन आला. अरे अरे आराम. लाफा मारेल ना आता. त्यांना त्यांना बोल बोल. असं मध्ये कसं बसणार रे? अरे नाही होणार रे, नाही होणार. तुम्हाला खायला नाही जमणार. चल रे दादा चल. हे बाहेरच्या बाहेर तुम्ही सर का मागे इथे पाहिजे कोण अभि? भाव माझा. हा तो आता काय आमचं नाही. फोटो काढ. चालू चटणी कांदा इकडे द्या. चटणी कांद्याचं आम्ही आहे तिकडून घे तिकडून. अरे आहे ना. चला. बरोबर माणसांच्या बाजूला आहे. सदा योग तुझा घडावा, तुझे कारणी दे माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणेची आता. जय जय रघुवीर नाम घ्या श्री हरीचे. पूर्ण. मित्रांनो आपण आता पिठलं भाकर खाल्लं आणि आता आपण थोडा विश्रांती केली आणि गड उतरायला सुरुवात केलेली आहे. आणि पिठल्या भाकराची चव एक नंबर. अप्रतिम होतं, शब्दच नाही. आणि आता आपण हळूहळू गड उतरणार आहोत. तर मग चला उतरूया गड आरामात एकदम सावकीश. हर हर महादेव बोलून आपण ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि आता वेळ झाली आहे ब्लॉगला एंड करण्याची. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि थोडी क्षमा असावी, ब्लॉग थोडा लेंदी झाला. लेंदी बोलू शकत नाही, गाईडची इन्फॉर्मेशन एवढी अप्रतिम होती की काही स्किप करण्याचा इच्छाच नाही झाली, त्यामुळे ब्लॉग वाढला आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.